मुरली ग्रुप म्हणून आमची गाडी आहे. मुरली ग्रुप, गाडीचं नाव जे मुरली ग्रुप. नाही, मयूर घरात नाव असलं आमचं मुरली ग्रुप आहे. बैलाचं नाव मुरली आहे. अच्छा, त्याच्यामुळे आम्ही तो आमचा पहिल्यापासूनचा बैल असला पण त्याच्यावर आमचा ग्रुप तयार केलेला. स्ट्रगल म्हणजे तो सुरूच राहिला, भले झेंड्यावर टर्न म्हणजे कस लावायला लागला, बस लावायलाच लागला पुन्हा शेवटच्या रेषेपर्यंत. पळायला नव्हतं भेटत, पण आम्हाला जास्त मेहनत करायला लागली ड्रायव्हर लोकांना की बाबा चला काढूया कडून तरी. असं बैलांची पळायची तयार होती पण चान्सच नव्हता. चान्सच नव्हतं. बरं, पब्लिक पण असते मध्ये मध्ये आणि त्यानंतर कधी कधी असा पण एक क्षण येतो की जायचं असतं पुढे पण जायला पण भेटत नाही. पण तरी पण आपण जे मेहनत केलात आणि त्या मेहनतीला यश आलेलं आहे तर खूप. आपली दुसरी शर्यत म्हणजे तुम्ही बोलात की पहिली शर्यत झाली तिथे पण एक नंबरची मानकरी, दुसरी शर्यत तिथे पण एक नंबरची मानकरी. तर आता जे येणाऱ्या दिवसामध्ये अजून शर्यती आहेत तर त्यासाठी नियोजन कसं असणार आहे का तिथे पण तुम्हाला असं वाटतंय की एक नंबरचीच मानकरी आहे, हॅट्रिक करूया असं. पण आता शेवटी नशीब आहेत, बैल धावले पाहिजे. धावणार बैल पण शेवटी कुठल्या गटात लागतंय, गाड्या कुठल्या लागतात काय सर्व अवलंबून आहे. पण आपण आपला प्रयत्न सोडायचा, प्रयत्न करायचा. म्हणजे तुमची पूर्णपणे जी मेहनत राहणार आहे ती हॅट्रिक साठी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. 12व्या गटामध्ये जी एक नंबरची मानकरी ठरलेले आहेत. खूप सुंदर असे जे महाजने माती बंदरेचे बैलगाडी शर्यत म्हणजे एक सुंदर असं नियोजन झालेलं आहे. त्यामध्ये 12व्या गटामध्ये जे एक नंबरची मानकरी ठरले थेट माझ्या समोर आहेत. तर जाणून घ्यावं की त्यांचं या शर्यतीसाठी नियोजन कसं होतं. दादा, आपलं नाव सांगा सर्वात पहिले. माझं नाव मयूर मनोहर घरात आहे, देवघर मयूर घरात. देवघरची गाडी मुरली ग्रुप म्हणून आमची गाडी आहे. मुरली ग्रुप, गाडीचं नाव जे मुरली ग्रुप. नाही, मयूर घरात नाव असलं आमचं मुरली ग्रुप आहे. बैलाचं नाव मुरली आहे. अच्छा, त्याच्यामुळे आम्ही तो आमचा पहिल्यापासूनचा बैल असला पण त्याच्यावर आमचा ग्रुप तयार केलेला आहे. दोन्ही बैलांची नावं सांगा एकदा. त्याचं काळू नाव आहे, हा मुरली आहे. मुरली. तर कसं होतं आजच्या शर्यतीसाठी नियोजन आपलं? शर्यतीचं नियोजन मस्त आहे. ते फक्त बंदर सुटला टर्न असल्यामुळे थोडा आमच्या एक 4-5 रवे उडाले गाडीचे. बाकी व्यवस्थित आहे, मस्त आहे, काय असं हे नाही. आजचं नियोजन तुमचं एकदम मस्त झालेलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघता की 12व्या गटामध्ये जे एक नंबरचे मानकरी तुम्ही. आम्ही टर्न करायला 3 नंबरला गेलेलो. त्याच्यानंतर मग ओव्हरटेक मारत आलो आम्ही. लास्ट सुटलो, सुटताना जे तुम्ही लास्ट शेवटमध्ये सुटला. असा अंदाज आलेला की गाडी आज एक नंबर मध्ये असेल म्हणून. कारण की आम्ही आता चिखलीला झाला शर्यती तिथे 13व्या गटामध्ये, तिथे पण पहिला नंबर झाला गाडी. 13व्या गटामध्ये एक नंबर. तर अंदाज होता की येईल असं, पण कसं बंदर थोडं रुंदीला शॉर्ट आहे, टर्न आहे, त्याच्यामुळे काय सांगता नाही. कारण की कोणी कुठे बाजी मारेल ते कधी कधी सांगता येत नाही. असं म्हणजे नुसता स्पीड असून पण उपयोग नाही, चान्स पण मिळाला पाहिजे. बरोबर आहे. असं होतं. कारण की जो तो आहे मेहनत करत असतो, ज्याची मेहनत कधी कधी रंगात येते. दरवेळी जी कोणाची मेहनत रंगात येत नाही. मधल्या टप्प्यात आम्हाला वाटलेलं आता आमचा होते दुसरा तिसरा नंतर मग भेटला चान्स, काढल्यावर बैलांनी पण साथ दिली. बैलाच्या बद्दल काय सांगा, कारण की त्याच बैलाच्या नावावरनं तुम्ही जो ग्रुप केलेला आहे तर त्या बैलाची वैशिष्ट्य बोला किंवा त्याचा काय इतिहास. हा जो बैल आम्ही 2 वर्षापूर्वी बाजारातून आणला, बैलाच्या बाजारातून आणलेला. त्याच्यानंतर आम्ही त्याला शिकवला. त्याच्या गळ्यात जेवढे बैल लागले कमीच यायचे. हा 8वा बैल आहे त्याच्या गळ्यात. 8वा बैल. हा अजून परत तो सरसच आहे बैल. सरसच आहे, तसाच धावतो जसा त्याला म्हणजे जाता येता टच करायलाच नाही लागत असं. आणि हा पण बैल मग चांगला बैल आहे. ह्याने त्याला म्हणजे शिकवला. म्हणजे हा बैल थोडा फिरताना प्रॉब्लेम व्हायचा आम्हाला, पण हा बैल आला असून त्याने पूर्ण त्याला ट्रेन केला. आणि आता गाडी जेव्हापासून हा आला तेव्हापासून आमचा 9वा गुलाल असेल. ह्या वर्षातला दुसरा. या वर्षात अगोदर हा घेतला 7 गुलाल दिले आम्हाला. 7 गुलाल दिले. कोणाकडनं घेतलेला होता? नाही, बाजारातनं घेतलेला. बाजार स्वतः आम्ही जाऊन बेले बाजार भरतो ना, बैल बाजार, तिकडनं आम्ही आणलेला. तिकडनं हा बैल आणलेला होता. खूपच सुंदर असं जे आतापर्यंत त्यांनी कामगिरी दाखवलेली आहे. आजच्या शर्यतीसाठी बोला किंवा तुम्ही दुपारीपासून आलेला तर घरच्यांचा कसा साथ होता आज? घरच्यांचा साथ म्हणजे त्यांना गाडी आल्यावर पहिला फोन करावाच लागतो आम्हाला. जाताना त्यांच्या शुभेच्छा असतात, काय झालं काय नाही त्यांना सर्व सांगा. जिवाळा आहे पहिला ना, घरच्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. आम्ही बाहेर असलो तरी पण घरचे आम्हाला पूर्ण हे करतात. समजा त्यांचं पाणी असेल, खाणं पिणं सगळं करतात. आम्हाला तसं घरच्यांचा पूर्ण सपोर्ट म्हणजे सपोर्ट असतोच प्रत्येक गोष्टीमध्ये. आजचा जो म्हणजे जल्लोष कसा होणार, कारण की एक नंबरचे मानकरी ठरलं तर घरी जाऊन याचा जल्लोष कसा होणार आहे आजचा? मग जल्लोष आमचा आज नाही करणार. आमच्या इथे हळदी आहे, तिकडेच जाऊन नाचू आम्ही. तिकडे जाऊन नाचला. आता खेळ एक आपली दुसरी शर्यत म्हणजे तुम्ही बोलत की पहिली शर्यत झाली तिथे पण एक नंबरची मानकरी, दुसरी शर्यत तिथे पण एक नंबरची मानकरी. तर आता जे येणाऱ्या दिवसामध्ये अजून शर्यती आहेत तर त्यासाठी नियोजन कसं असणार आहे का तिथे पण तुम्हाला असं वाटतंय की एक नंबरची हॅट्रिक करूया असं? पण आता शेवटी नशीब आहेत,
बैल धावले पाहिजे. धावणार बैल पण शेवटी कुठल्या गटात लागतंय, गाड्या कुठल्या लागतात काय सर्व अवलंबून आहे. पण आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही, प्रयत्न करायचा. म्हणजे तुमची पूर्णपणे जी मेहनत राहणार आहे ती हॅट्रिक साठी भाऊ आहे, हा सगळी मेहनत हाच करतो. सर्व तुम्हीच करता. आपलं नाव सांगा दादा. माझं मधुर मनोहर घर. मधुर. तर काय सांगाल आजच्या आनंदामध्ये? आजचा आनंद आपण मेहनत करतो त्याप्रमाणे बैल जाम चाललेत आणि याच्या पुढे चालत राहतील अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आणि ते प्रत्येक वेळी बैल वाढतात, प्रत्येक वेळी वाढतात. कशा प्रकारे तुम्ही मेहनत घेता? कारण की गेल्या वेळी 1 नंबरची मानकरी ठरली, आता पण 1 नंबरची. म्हणजे कशी मेहनत होते बैलांसाठी? मेहनत म्हणजे खाणं पिणं त्यांचं अति नाही आहे की आपण घाला भास खातील. बरोबर. आणि ते खाणं पण जास्त खातात, नॉर्मल मीडियम नॉर्मल खाता. खाणार. आणि आपण म्हणजे 10 काय 25 प्रकार बोलतात तसा पण प्रकार नाही. तसा पण प्रकार नॉर्मल खाणं घालतो. आणि ते बैलांच्या जीवावर ते बैलांना आवडत आहे पळायची. ते असे नुसते गेले तर शांत असतात आणि ते गाड्यांच्यात गेले की मग एकदम मस्त चालतात, एकदम मस्तपैकी. जे त्यांना हौस आहे स्वतः, त्यांना स्वतःहून धावण्याची जी हौस आहे. नुसती गाडी जरी बाहेर काढली तरी पण ते नाचायला सुरुवात करतात. अच्छा, म्हणजे त्यांना एक समजतं की आता जी गाडी आपल्याला धावायची. आपल्याला जायचं नाही. आता ही सगळी पोरांचा सपोर्ट आहे आमच्या ग्रुपच्या गावातली मुलं आहेत सगळी. आमचे 15 एक मुलं असतात. आता गाडी काढण्याच्या वेळेस आम्हाला काहीच करायला लागत. सगळे ते आपलं करतात. घरी नेल्यावर सोडण्या येण्यापासून उतरवण्यापर्यंत सगळे असतात. सर्व जे घरापासून मित्रांपासून सगळ्यांचा सपोर्ट म्हणून आम्हाला काहीच टेन्शन नाही वाटत. आणि कधीच नाही. 15 सगळी ही 20-30 पोरं आहेत ते सगळे असतात. सर्वजण जे असतात म्हणजे एक गावकऱ्यांचा बोला किंवा तुमचा हा जो मित्र परिवार आहे त्यांचा एक तुम्हाला सपोर्ट आहे. आजच्या गाडीवर जॉकी कोण होता? मी होतो आणि माझा एक मित्र आहे गावातला. 2 ड्रायव्हर आणि 1 काठी असा नियम होता. त्यामुळे 2 जण तुम्ही बसलेला होता. तर म्हणजे आता तुम्ही तर एक सांगितलंच की असं म्हणजे आता कारण की हे दादा तर गाडीवर नव्हतं, तुम्ही होतात. आणि दुसरे कोण होतं? राजू वर्तक म्हणून आमच्या गावातला शेजारीच आहे माझ्या. शेजारी आहेत. तर असं काय झालेलं होतं की गाडी म्हणजे एवढी धावली आणि 1 नंबर मध्ये? कारण की गाडी मी पण खेळ बघितली ना दादानी कुठून कोपऱ्यात झेंड्यावरनं जाऊन बघितली. गाडी जे तुम्हीच चालवत होता आणि तुम्हीच जे गाडी बघत गाडी म्हणजे आम्ही पहिले पुढे सोडणार होतो, पण तिथे सुतरण टर्न असल्यामुळे गाडी पुढे सुटली नाही, मागे सुटली. मागे सुटल्यावर तिथून त्या पुढे टर्नवर गेल्यावर गाडी जवळ आली, टाकायला लागलं. त्यानंतर आम्ही मागे राहिलो. मग थोडं ओव्हरटेक करत आम्ही 3 नंबर पर्यंत गेलो. तिसरा टर्न केल्यानंतर दुसरी गाडी होती 2 नंबर, तिच्या पाठीच होतो आम्ही. ती काही वाढली नव्हती. तर दुसरी गाडी अजून आम्हाला एक ओव्हरटेक करत आम्ही 4 नंबर आलो. नंतर त्या मैदानाच्या अलीकडे खड्ड्याच्या पुढे गेल्यावर मग आम्हाला चान्स भेटल्यावर आम्ही टाकली. दुसऱ्याला पुढे आल्यानंतर परत तिला टाकलं. म्हणजे खूप असं म्हणजे चौथ्या स्ट्रगल म्हणजे तो सुरूच राहिला. भले झेंड्यावरनं टर्न म्हणजे कस लावायला लागला, बस लावायलाच लागला पुन्हा शेवटच्या रेषेपर्यंत. पळायला नव्हतं भेटत, पण आम्हाला जास्त मेहनत करायला लागली ड्रायव्हर लोकांना की बाबा चला काढूया कडून तरी. असं बैलांची पळायची तयार होती, पण चान्सच नव्हता. बरं, पब्लिक पण असते मध्ये मध्ये. आणि त्यानंतर कधी कधी असा पण एक क्षण येतो की जायचं असतं पुढे पण जायला पण भेटत नाही. पण तरी पण आपण जे मेहनत केलात आणि त्या मेहनतीला यश आलेलं आहे. तर खूप सुंदर आपला जो निकाल ठरलेला आहे, येणारा जो प्रवास आहे त्यासाठी पण तुम्हाला खूप शुभेच्छा. जसे चिखलीला कशी पुढे जाऊन पुढे आली, आज जे आली ना त्यात आम्हाला जास्त आनंद आहे. अच्छा, आजच्या गुलालामध्ये जास्त आनंद आहे. खूपच सुंदर. तर आपला जो प्रवास आहे प्रवासासाठी पण खूप खूप शुभेच्छा. मी आशा करतो की नक्कीच जे येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही अजून जे गुलालाची मानकरी व्हाल. ठीक आहे. तर खूपच सुंदर अशी जी मुलाखत झाली आपण बघू शकता. दादाची गाडी जी 12व्या गटामध्ये जी 1 नंबरची मानकरी ठरलेली आहे. तर ही जी मुलाखत आहे जी मी इथेच संपवतो. तर चला बाय, विश यू वेल, बाय. चला दादा.